खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण समन्वय संघ यांच्या वतीने अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास 22 जून 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे। संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात 20, 40, 60 आणि 80% अनुदान घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 1 जून 2026 पासून पुढील वाढीस अनुदान टप्पा संच मान्यतेनुसार मंजूर करावा अशी प्रमुख मागणी केली आहे। तसेच त्रुटी पूर्तता केल्यात शाळांना पूर्वी देण्यात आलेला समान टप्पा 25 ऑगस्ट 2025 च्या शासन आदेशानुसार रद्द करण्यात आल्याने संबंधित शाळांना पुन्हा न्याय देण्यासाठी सुधारित शासन आदेश किंवा शुद्ध पातळीवर काढण्याची मागणीही करण्यात आली आहे। संघटनेच्या निवेदनात 2022-23 मध्ये कमी पटसंख्यामुळे अपात्र ठरलेल्या शाळांना 2023-24 किंवा 24-25 या संच मान्यतेनुसार अनुदान मंजूर करावे। पुणे स्तरावर अद्याप अघोषित झालेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदानासह घोषित करणे, अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ठोस पेन्शन योजना आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करणे, तसेच शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की शासनाने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा 22 जून 2026 पासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल आणि राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होईल। या आंदोलनासाठी प्रवीण जामकर, उपेंद्र पाटील, विनोद सार, प्रथम भाडे, गजाबुत खंदारे, रुपेश सोनाने, प्रशांत मशिदे, RG अंबोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतलाय। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।